सगळ्यांना नमस्कार. आता अरुण सर बघतात माझ्याकडे, पण त्यांचं आणि माझं नातं आता सर्व मान्यवरांनी ज्या त्यांच्या परीने त्यांना अरुण सर कसे भेटले त्याचा तुम्ही उल्लेख केला. त्यांचं आणि माझं एक जिव्हाळ्याचं एक भावाचं नातं म्हटलं तरी काय अवघं ठरणार नाही. आणि कंपनी स्थापनेच्या अगोदर आमचं फक्त एकच वाक्य झालेलं आणि ते फक्त वाटचाल महत्त्वाची आहे, सुरुवात महत्त्वाची. सुरुवात करून तर बघा, मग सुरुवात केल्यानंतर जे अडचणी येतात, सुरुवात केल्यानंतर जे काय प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत, लोकांचं आपल्याला काय त्यांच्यामधून काय भेटतंय, ऐकायला काय भेटतंय किंवा आपण काय करणार आहे, ही जी वाटचाल होती ना, ती वाटचालीवरती जो आता आपला मी पण शिराळा तालुक्यामधीलच आहे, त्यांचं चरण माझं गाव आहे. सोनाई फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्य करत असतोय. सोनाई फाउंडेशनसुद्धा स्थापनेसाठी जो त्यांनी पहिला सपोर्ट केला, म्हणजे सोनाई फाउंडेशन आमचं आत्ता ओपन झालं, पण त्याच्या अगोदरची आमची 2016-17 पासूनची आमची ओळख, म्हणजे एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्वतःचा संसार उभा करण्यासाठी जी ग्रामीण भागातून माणूस मुंबईला कशासाठी येतो, स्वतःचं घर चालावं, स्वतःचा संसार मोठा व्हावा, मुंबईत एखादी झोपडे घ्यावं, रूम घ्यावी, गावाकडे थोडंसं लक्ष करावं. पण हा ध्येयवेळा माणूस त्यानं डोक्यामध्ये काहीच घेतलं नाही. एका चांगल्या कंपनीत, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करत असताना लॉकडाऊनमध्ये थोडंसं कंपनीचा मिसमॅच झाला आणि ती कंपनी सोडली गेली. आणि तिथून जी वाटचाल चालू झाली ती आज 3 वर्षावरती आली. आणि प्रत्येक सुख दुःखाच्या गोष्टी माझ्याशी शेअर करणं, प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणं, हे जे जिव्हाळ्याचं बंधन आहे ते अरुण सरांचं माझं जुळलं. त्यांच्या पहिल्या वर्धापनाला पण उपस्थित होतो, स्थापनेला पण उपस्थित होतो. आज आदरपूर्वक सन्मान ह्या 3ऱ्या वर्षीसुद्धा झालेला आहे. त्याबद्दल मी कंपनीला आणि कंपनीचं आता महत्त्व सर्वांनी तुम्ही सांगितलं, तुम्हाला सर्वांना कळाले, मग त्याच गोष्टी रिपीट नको. पण खूप कमी वेळात मोठी झेप घेण्याचं स्वप्न अरुण सरांच्या मनामध्ये आहे आणि त्यांना आपण सर्वांनी सपोर्ट करू आणि त्यांची कंपनी अजून उन्नती होऊ ह्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद.